आयुष्याचा प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकून जात असतो. काही आपल्याला आत्मविश्वास देतात, काही संयम शिकवतात, तर काही माणसं ओळखायला शिकवतात, तर काही स्वतःची किंमत समजावून देत असतात. प्रत्येक प्रसंग आपल्या व्यक्तिमत्वात एक नवीन रंग भरत असतं. आपलं हृदय धडधडत असतं म्हणून आपण जगतो, पण जगण्याला अर्थ देतो तो मेंदू. आठवणींची आणि स्वप्नांची पेटी पण तोच असतो. जखमा विसरण्याची ताकद पण तोच देतो आणि काही वेदना आयुष्यभर जपून ठेवणारा देखील तोच असतो. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळीच केली होती. सागर आणि मी निघलो होतो सकाळी जिमला. घरातलं थोडंफार आवरलं होतं आणि बाहेरचं झाडून नव्हतं घेतलं, कारण हलका हलका पाऊस चालू होता. आता 2 दिवसापासून असंच पावसाचं वातावरण आहे बरं का. मोठा काही पाऊस येत नाही, पण मध्ये मध्ये अशी झड लागल्यासारखी होती. गावाकडे आजी, माझी आई, सासूबाई काय म्हणायच्या, आखाडी पाळ्यात या. तर आखाड चालू झाला की मध्ये मध्ये अशी रिमझिम चालूच राहती. पण पावसाचं वातावरण मला खूप आवडतं बरं का. आणि सगळीकडे हिरवं झालंय ना, तर अजून छान वाटतं. आणि सकाळचे 6:30 पावणे 7 वाजत आले होते, तरी पण असं संध्याकाळ झाल्यासारखं वातावरण होतं बरं का. आभाळ भरून आलं होतं त्याच्यामुळं. तर पाऊस चालू झालाय, पावसाचा चालू आम्ही. आता सकाळ सकाळ आम्ही जेव्हा जिमसाठी घरी निघतो ना, तेव्हा एवढा कंटाळा आलेला असतो ना. पण जसं जिममध्ये जातो ना आम्ही, बाकीचे सगळे वर्कआउट करत असतात ना, त्यांच्याकडे पाहून आपोआप म्हणजे एनर्जी येते अंगामध्ये आणि मग आपण पण वर्कआउट करायला लागतो. तर आमची जिम झाली आता आणि सागर मी निघलो आता घरी. पण सागर काय म्हणतो, जाता जाता मस्त गुळाचा चहा पिऊन जायचं आता, आहे ना? प्यावा लागतो. आणि मग गुळाचा चहा पिऊनच नाही राहत बरं का. मग त्याच्याबरोबर त्याला क्रीम रोल, बिस्किट, है ना, खावं लागत लागते. हा, तर चला आता घरी जातोय. सकाळचं थोडंफार आवरून आलते, पण बाकीचं काम आवरायचं राहिले ते आवरते. पावसाचं एवढं वातावरण झालंय ना, आम्हाला जिमला येतानाच पाऊस लागला होता. मध्ये भरपूर दिवस खाडे जाते आमच्या जिमचे बरं का. मला वाटतं 7-8-10 दिवस झाले असतील का. आकाशला नेऊन घालायच्या वेळेस, आकाशला नेऊन घालायच्या आधी आणि नेऊन घातल्यावर पण खाडे झाले होते. पण आता आम्ही पुन्हा कंटिन्यू केलंय, है ना, कंटिन्यू केलंय. पण मध्ये गॅप घेतला आणि जिमला काय होतं, खूप अंग दुखतं पुन्हा. त्यामुळे म्हणलं आता गॅप नाही घ्यायचा, आहे ना. चला, पाऊस पण थांबलाय आता. मध्ये मध्ये सापका सुका चालूच आहे. आणि सकाळचे 8:30 पावणे 9 वाजत आले होते, तरी पण एकदम सकाळचं 6 वाजल्यासारखं वातावरण होतं बरं का आभाळामुळं. आता रोज सकाळचं जिमला तर येणं होतच ना, मग मी घरी जाता जाता काय करते, 1-2 भाज्याला मस्त फ्रेश घेऊन जात असते. आता एखादं आली ना, त्याच्यामुळं बाजारामध्ये रताळं पण यायला लागले आणि खूप छान फ्रेश रताळं होते. चला म्हणलं घेऊन जाते. तसं पण मला ना असं उपवास नसलं तरी पण रताळं खायला खूप आवडतात. आता भाजीपाला घेतला, रताळं घेतले, स्वीट कॉर्न घेतले, असं बरंचसं घेतलं मी, फ्रूट वगैरे. आणि त्यानंतर आलो गुळाचा चहा घ्यायला. आणि आम्हीच नाही येत बरं काही तर सकाळ सकाळ चहा घ्यायला. तर जे योगाला येतात, जिमला येतात, सगळेजण असं वर्कआउट झाल्यानंतर, योगा झाल्यानंतर इथं आवर्जून गुळाचा चहा घ्यायला येतातच. तर हे फौजी साहेब पण घरीच आहेत बरं का. आज ते खेळायलाच गेले नाही, कारण काय झालं, पाऊस आला होता. हां, पावसामुळे काय झालं, त्यांचं ग्राउंड ओलं झालं, मग ते गेलेच नाही खेळायला. सागर आणि मी आलो आता जिमवरून आणि चेक करते आता माझ्या हातामध्ये मी काय काय आणलंय ते. हे पहा, तर भाजीला मी दोडके आणलेत, फौजी साहेबांना 2 क्रीम रोल पण आणलेत गुळाचे, आणि ड्रॅगन फ्रूट आणले खायला. तर त्यानंतर गाजर आणले. तर सूप वगैरे बनवलं ना त्याच्यामध्ये टाकायसाठी, कारण आता पावसाचं वातावरण आहे ना, तर सूप छान लागते प्यायला. आणि अजून काय आणलंय, हां, रताळं आणलेत. आता एखादं आली ना, तर काय होतं, खूप निवडलेले असे रताळे भेटत आहेत ना, बारीक बारीक. त्यामुळं म्हणलं चांगले आहेत तर घेऊन यावा. तर रताळं पण आणलेत आणि अजून स्वीट कॉर्न आणलेत, म्हणजे मकाचे कणस. तर पावसाच्या वातावरणामध्ये मकाचे कणस पण खायला छान लागत आहेत. असा भाजीपाला थोडासा घेतलाय. आता फौजी साहेबांचं काय चाललंय, हां, मी तेच सांगणार होते. ते पान थोडंसं पिवळंच पडलं होतं, पलीकडे आहे की बरं का, त्या पलीकडं तो त्याच्यात. हां, तर मध्ये मध्ये असे पामटरचे पानं पिवळे पडत आहेत, ते पण काढावं लागत आहेत. दादा, मला नागविणीचे पानं काढून दे छान छान बघ. तुम्हाला आज आहे ना कलशाचे पानं बदलायचे. किती मस्त पानं आहे बघा ना. म्हणजे काय होतं, सणासुदीचे दिवस चालू झाले आता आणि पानं छान यायला लागले नाही का.
खूप छान पान आले बरं का आपल्या आता नागवेलीला. आता कलशासाठी कमीच नाही, उन्हाळ्यात एक पान सुद्धा भेटत नव्हतं आपल्याला का हो? आता मस्त झालं, घराजवळ झालं. लयच मारामारी करते ते कुत्रे, लयच कुत्रे झाले. किती मोठं ठोळक आहे बघा ना ते. बघा आता ते बाबा म्हणजे फिरायला गेलो ना ते दिसले की भीतीच वाटते. झाडून घेते मी. हे पहा ना, पारिजातातले किती छान फुलं यायला लागलीत ना. पण ही फांदी ना इकडं लोंबली जरा ही थोडी कट करायची काढली. म्हणजे फुलं नाही बाहेर पडते तिकडे. हे बघा ना, वाव फुलं पारिजाताचे. कसला भारी वास असतो त्याला आणि दिसायला किती छान दिसेल, आकर्षक. काय कुत्र्यानी याड लावलं इकडं. इकडे कोपऱ्यात पारिजातक आहे ना, काय होतं ते दिसतच नाही बरं का. आणि कोणी आलं का काय म्हणते पारिजातकचं झाड लावा तुम्ही. पण इकडे कोपऱ्यात येते. चला मी थोडं झाडून घेते आता, कारण सकाळी मी बाहेर झाडलंच नाही, पाऊस चालू होता ना. आता पावसाळ्यामध्ये ना आपल्याला पाऊस पाहिला तर खूप छान वाटतं बरं का. पण पावसाळ्यामध्ये काय होतं, चिडचिड पण भरपूर होती. तर झाडाची पानं गळते, त्यानंतर मग ते पाणी बिनी चिखल गाड्यांचा खूप चिडचिड होती. तर सारखं ते पोर्च वगैरे धुवून काढावं लागतं. तर आता मी झाडत होते ना, फौजी साहेब काय बोलले, आपण 3-4 वाजता काय करू, टेरेस पण धुवून काढू आणि टेरेस धुतल्यानंतर खालचं पण धुवून काढू. तोपर्यंत मी आता झाडून घेत होते, कारण तसं जर ते ठेवलं ना कचरा वगैरे, मग ते पारुसं पारुसं वाटतं. आणि आपल्या इथं मधुमालतीचा वेल आहे, आलमंडाचा वेल आहे, त्यानंतर जास्वंदीचे झाडं येतं. तर असे फुलझाडं असले ना तर ते सुकलेले फुलं खाली गळतातच ना, त्यामुळे थोडाफार असा राडा दिसतोच. त्यामुळे मग रोजच्या रोज असं 2 टाइम बाहेरचं झाडून काढावंच लागतं. असं झाडांच्यामुळे थोडंफार काम वाढतं बरं का. पण झाडांच्यामुळेच घराला घर पण येतं, घर खूप छान दिसतं. आंघोळ झाल्यानंतर फुलं तोडायला गेले तर जास्वंदीचे फुलं खूप उंच होते, हातच पुरला नाही. मग ते 2च फुलं घेऊन आले आणि देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर म्हणलं हॉल नीट करून घेते, कारण मावशी आल्याच नव्हत्या फरची पुसायला ना. म्हणलं त्यांना यायच्या आधी आता सगळा सोफा झटकून घेते, व्यवस्थित डस्टिंग करून घेते, त्यानंतर मग येऊन त्या फरची पुसून जातील. आतापर्यंत आम्ही सगळे मिळून घरचं काम करायचो बरं का. पण आता काय होतं, मुलं जातात कॉलेजला, आकाश तर गेलाच आहे आता, सागर जातो कॉलेजला, त्यानंतर राजू जातो कामाला, फौजी साहेब पण जातात आणि मग मी एकटीच. मग एकटीच्याने मला व्हिडिओ शूट करायचे, एडिटिंग करायचे आणि कोलॅबरेशनचे व्हिडिओ भरपूर असतात ना, त्यामुळे मग ते माझ्याच्याने उरकतच नव्हतं. मग मी मावशीला लावलं कामाला, मग तेवढी तरी मदत होती मला आता. आणि चला म्हणलं, आपल्यामुळं एखाद्या गरजू व्यक्तीला रोजंदारी मिळते, त्यामुळं मावशीला लावलंय कामाला. आणि सोफा बनवून घेतला होता ना आम्ही, त्यावेळेसच हे सोफ्याचे कवर पण बनवून घेतले होते, त्यामुळे सोफा एकदम व्यवस्थित आहे बरं का आतापर्यंत. उन्हाळ्यामध्ये हा कवर सारखाच धुवायला काढावा लागायचा, कारण किती नाही म्हणलं तरी धूळ भरपूर बसायची. आणि आता पावसाळा लागल्यापासून तो काही जास्त धुवायला काढावा लागत नाही, एकदम व्यवस्थित राहतो. सोफ्याचा कवर व्यवस्थित केला, हॉल नीट केला, जरा थोडी डस्टिंग केली आणि त्यानंतर 2 बेसिन आहेत ना, तर बेसिन पण घासून काढायच्या होत्या. आणि टॉयलेट बाथरूम मी आंघोळीच्या आधीच घासून घेतलं होतं. तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये घरदार सगळं असं स्वच्छ ठेवलं की कसं छान वाटतं. आणि सकाळी मी फ्रूट घेत होते ना, तर सागर काय बोलला, बाकीचे फ्रूट तर आपण नेहमी खातच राहतो, पण बरेच दिवस झाले आपण हे ड्रॅगन फ्रूट खाल्लंच नव्हतं, तर आज आपण ते घेऊ. आणि ड्रॅगन फ्रूट आहे ना खूप छान पिकलेलं होतं, त्याचं साल अलगद निघत होतं, खूप मोठं होतं ते, कारण 1 किलोमध्ये 2च बसले होते, म्हणजे अर्धा किलोचं एक होतं ते. आणि पाठीमागच्या वेळेस ड्रॅगन फ्रूट आहे ना आतून पांढरं निघलं होतं आणि वरतून लाल होतं, पण ह्यावेळेस ते वरतून पण लाल होतं आणि आतमध्ये पण लालच निघलं, असं बीट सारखं. पण पांढऱ्या फ्रूटपेक्षा हे लाल फ्रूट खूप गोड निघलं होतं. तर आम्ही फ्रूट खाल्लं आणि त्यानंतर आलो टेरेसवरती. बेलाच्या पानाची कमी राहील का मला? किती पान आहेत बघा ना, श्रावण महिन्यासाठी मला कुठं बेल पान पाहायला जायची सुद्धा गरज नाही. हा त्याला काढून टाका, ते गेलंय, उन्हाळ्यात टाकलं जाळून. खाली घेतात नाही तिकडं खाली दाबून धने टाकायचे, तर एका याच्यात आंबट चुका टाकायचा आणि एका याच्यात पालक टाकायचं, पण ते थोडंसं खुसखुशीत करून घ्या. ओके, याच्यात एक काढा ना, याच्यात एक गेलंय, एक टाकावी ना. हा माती इथं पण सांगा, तेच घ्या.
गुलाबाचं आहे बरं का, काटे बघा. उन्हाळ्यामध्ये ना 2-4 झाडं गेले असे. हे एक गुलाबाचं गेलं, एक दुसरं एक गेलं, झालं रोजमेरीचं गेलं, असे 2-4 झाडं गेले. तर त्याच्यामधले सगळे झाडं आम्ही आता ते वाळ्याने काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये आता मग पालक, आंबट चुका असं टाकलं आहे ना, कोथिंबीर वगैरे. तुळशी किती भारी आला. एक तुळस खाली नाही तर लावायला. जास्वंदी मी खोचून दिली बरं का त्याच्यात. शेवंती आली आणि हे शेवचं झाड आहे. हे काढावं लागेल, दुसऱ्या ह्याच्यात लावायला लागेल ते, कारण रबराचे दोन्ही एकत्र झाले. काढता का? रेलेलीचे जिपरे कापावं लागते. इकडे जागा तिथे तर सावली असते ना. याचे फुलं पहा, कृष्ण कमळ. हे पहा, कृष्ण कमळाला किती फुलं आलेत, कसले भारी आहेत ना. आता हा कृष्ण कमळाचा वेल आहे ना, थेट खालच्या गार्डन मध्ये लावलेला आहे, पण तो वरती आलेला आहे. हे ग्रीन नेट लावलेले ना मी, त्याच्यावरती तो पसरलाय सगळीकडं आणि त्याला रोज आता एवढे फुलं येतात ना, ते फुलं पाहिले की खूप छान वाटतं. काय करतो? काढून टाका वेल, काढून टाका. लोक ते झाडाला येड्यावानी करते. गणेश वेल कुणीकडे पण असे उरलेत. पहिला होतं ना आपल्या इथे, तर तसं बी असं कुणीकडे पण पडलेलं आहे. कोणत्याही कुंडीमध्ये तो आपोआप उगतोय, पण तो दुसऱ्या झाडाला अडचण करतोय ना, त्यामुळे आता थोडी साहेब ते काढून टाकली. कसले भारी हिरवगार वाटायला लागले ना आता. उन्हाळ्यामध्ये टेरेसवरती आलं ना, ह्या साईडला बघितल्यावर एवढं डेंजर कसं तरी वाटायचं ना, भकास वाटायचं. पण आता पाऊस पडल्यापासून हिरवगार झालंय सगळीकडे, जनावर चरायला येतात, तर एकदम छान वाटते. संध्याकाळचं वातावरण झालं होतं, लोक पण फिरायला यायला लागले होते. खाली घ्या. हा खाली कुंड्या आहेत मोकळ्या ना, त्यात लावते. आता आम्हाला झाडांची आवड आहे ना, त्यामुळे आम्ही झाडं लावतो. पण काही लोकांचं काय म्हणणं असतं माहितीये का, ते झाडं लावा, त्याला खत पाणी घालत बसा, त्याचं मेंटेनन्स करा आणि उगाचच कामं वाढून घ्यायचे असं म्हणतात ते. पण मला तरी काय वाटतं माहितीये का, वेळ पाहून रंग बदलणाऱ्या लोकांना जीव लावण्यापेक्षा रंगीबिरंगी झाडं लावून त्यांना जीव लावलेलं कितीतरी पटीने चांगलं. कारण आपल्याला झाडं लावल्यावर फुलं पण भेटतात आणि घरादाराची प्रसन्नता पण वाढते. काळ्या मातीमध्ये हात घालून एखादं छोटंसं रोपटं लावणं, त्याला रोज पाणी देणं आणि ते हळूहळू मोठं होत असल्याने ते पाहून ना मनाला एकदम शांती आणि म्हणजे एकदम समाधान मिळतं बरं का. आणि एवढंच नाही तर निसर्गाशी जोडल्याचा आणि आत्मिक आनंद देणारा अनुभव पण मिळतो आपल्याला. बाहेरच्या दुनियादारीपेक्षा तर झाडांच्यात वेळ घालवणं आम्हाला खूप आवडतं. फौजी साहेब ड्युटीवरून आल्यावर जो काही थोडा वेळ असेल ना, तो आम्ही असं झाडांच्यात घालत असतो. याचे पानं आपण सगळे कट केले माहिती, पूर्ण फुटलं ते. गवतीच्या कट करून ते खुरपी दाखव 2 मिनिटं. त्याचं छिद्र मोकळं करते मी जरा. गवतीच्या कट करून केळगाव म्हटलं आहे का. उन्हाळ्यात काय व्हायचं माहिती की, वेळाने झाडांना थंडावा राहायचा, त्याच्यामुळे ठेवले होते. पण आता काढून टाकू मग आता, आहे की नाही. त्या पलीकडल्या कुंड्यांच्यातलं पण काढायचं. याला केलं बरं सगळं मोकळं. उन्हाळ्यात काय झालं, सगळ्यात आधी जी मी रोजमेरीचं झाड आणलं होतं ना, त्याला काय झालं काय माहिती, ते जळालं बरं का. पण बरं झालं, त्याच्या कटिंग काढून मी दुसरीकडे लावलेले होते ना कुंडीमध्ये, तर त्या छान रोपलेल्या होत्या. त्यामुळे मला छान वाटलं. नाही तर मग ते झाड जळालं असतं, माझ्याकडे राहिलं नसतं ना, मग ते मला थोडंसं वाईट वाटलं असतं. आणि हे पहा, आता हे वेल आहेत ना भरपूर झाले बरं का. थोडं जरी दुसऱ्या कुंडीमध्ये ते पडलं ना, ते वेलाचा तुकडा जरी, तर ते कुंडी पूर्ण वेलाने भरून जाते. आणि पाखरं काय करते, ते वेलाचे तुकडे तुकडे करून येत ना, ते घरटं बनवायला घेऊन जातात आणि मग त्यांच्या तोंडून ते दुसऱ्या कुंडीमध्ये थोडंफार जरी पडलं ना तो वेल, तर त्या दुसऱ्या झाडाच्या कुंडीत पण सगळा वेल होतो. म्हणजे ते कुंडी पूर्ण भरून जाते आणि त्यामुळे काय होतं, ते झाडाचं पोषण आहे ना, तो वेलच खाऊन जातो.
त्यामुळं आता पाऊस चालू झाला आहे ना, म्हणलं सगळ्या कुंड्यांच्यातले ते वेल काढून घ्यावा. आणि जे हँगिंग बकेट आहेत ना, ऑलरेडी त्याच्यामध्ये मी ते वेल लावलेले आहेत. आणि माझ्याकडं एक रबरचं झाडं होतं बरं का. त्या एक रबरच्या झाडापासून मी एवढे रबरचे झाडं केलेत ना, सगळ्या गार्डनमध्ये इकडं तिकडं सगळे रबरचे झाडं दिसतील तुम्हाला. तर नर्सरीमधून कोणतंही झाड आणलं ना, त्याच्या कटिंगपासून मी दुसरं झाड तयार करण्याचा नक्की प्रयत्न करत असते. कारण कसं आहे ना, ते कुंडीमध्ये झाडं लावलेली असतात ना, त्या झाडाला कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे एकाची दोन मी नक्की करून ठेवत असते. कारण काय होतं, कुंडीमधल्या झाडाला आहे ना, कधी पाणी जास्त होतं तर कधी कमी होतं, तर कधी त्याला फंगल लागतं. आणि जमिनीमध्ये झाडं लावलेले आहेत ना, ते छान पोसले जातात, त्यामुळे त्याला शक्यतो काही होत नाही. आता राजू पण आला होता कामावरून, संध्याकाळ होत आली होती, तरी आमचं गार्डन मधलं काम चालूच होतं. तर असं फौजी साहेब घरी असले किंवा राजू असला ना, मी असं गार्डन मधलं काम मी सगळ्याकडून सगळे करत असतो. आम्ही झाडांचं मेंटेनन्स करतच होतो. तितक्यात हलका पाऊस यायला लागला, मग गेलो आम्ही खाली. म्हणलं उरलेलं काम आता दुसऱ्या दिवशी करू. तर आजच्या पुरतं इतकंच बरं का. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.